आज आपण डायबेटीसचा नाश्ता बघणार आहोत. तर आपण मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला स्प्राऊट भेळ दाखवली होती. तर आता मी तुम्हाला ह्याचं सूप दाखवणार आहे. ह्याचं सूपसुद्धा आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे एकदम हेल्दी असतं. तुम्ही लहान मुलांनासुद्धा हे सूप देऊ शकता. खूप छान लागतं स्प्राऊट सूप आणि आपल्या आहारामध्ये ह्याचा समावेश नक्की करा. तर हे स्प्राऊट आपण सगळे उकडलेले जे मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कडधान्य दाखवलेले होते ते सगळे घ्यायचे आहेत. अशा 2 मिरच्या घ्यायच्या आहेत, लसूण घ्यायचं आहे, आलं घ्यायचं आहे आणि कांदा एकदम छोटा बारीक घ्यायचा आहे. आता मी कुकर ठेवलेला आहे. ह्यामध्ये तुम्हाला तेल वाटते तुम्ही एकदम थोडं तेल टाकू शकता किंवा 1-2 चमचे तुम्ही तूप टाकू शकता. तर मी तूप टाकणार आहे. तूप टाकलं ह्याच्यात टाकून घेणार आहोत. लसूण आलं पण टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत. थोडंसं जिरं टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपण आता स्प्राऊट टाकूयात सगळे. आता ह्याच्यात जेवढं सूप पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आपल्याला शिजण्यापुरतं. आता आम्ही 3 माणसासाठी बनवतो त्याच्यामुळे मी 2 ग्लासने पाणी टाकत आहे. हेल्दी आहे हे सूप, तुम्ही लहान मुलांनासुद्धा देऊ शकता. हे आता छान मी आता त्याची शिट्टी करून घेणार आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे सूप तुम्हाला कसं वाटलं. आणि हे पावसाळ्यामध्ये हे सूप प्यायला खूप छान वाटतं. त्याच्यामुळे मला सांगा हे सूप तुम्ही बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये की कसं वाटलं हे सूप. थँक्यू.